मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 47व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड भाग 4 यामधील बुद्धाची प्रवचने, त्यातील सदाचरणावरील प्रवचने, यामधील सदाचरणाची आवश्यकता, सदाचार आणि जगाचे अधिकार, सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. सुरुवात करूया 47व्या एपिसोडला. सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. भगवान बुद्धांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. कुणाला? उपासकांना. उपासक म्हणजे काय? उपासक म्हणजे जे लोक बौद्ध भिक्खूंकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार आचरण करतात त्यांना उपासक असे म्हणतात. भगवान बुद्धांनी आपल्या उपासकांना असा उपदेश केला. गृहस्थ हो. गृहस्थ म्हणजे घर किंवा कुटुंबात राहणारे लोक. गृहस्थ हो. दुष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. भगवान बुद्धांनी त्या गृहस्थांना सांगितले की दुष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम भोगावे लागतात, सोसावे लागतात. दुष्ट आणि अनीतिमान म्हणजे कोण? दुष्ट म्हणजे ज्याच्यात दोष आहेत असा किंवा अनेक दोषांनी युक्त असा, दुराचारी, दुसऱ्यांचे वाईट करणारा, वाईट बुद्धीचा मनुष्य म्हणजे दुष्ट मनुष्य. आणि अनीतिमान म्हणजे जे लोक नीती नियमांच्या विरुद्ध वागतात, म्हणजेच वाईट वागतात असे लोक. अशा लोकांना, अशा गृहस्थाला असे दुष्परिणाम म्हणजे वाईट परिणाम सोसावे लागतात, वाईट परिणाम भोगावे लागतात. दुष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. असे जे दुष्ट आहेत आणि अनीतिमान माणसे आहेत त्यांना आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. आळसामुळे. आळस म्हणजे काय? आळस म्हणजे कोणत्याही कामाला, कोणत्याही प्रयत्नांना नकार देण्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव. म्हणजेच थोडक्यात ऐदीपणा. या अशा ऐदीपणामुळे द्रव्यहानी. द्रव्यहानी म्हणजे संपत्तीची हानी किंवा संपत्तीचे नुकसान त्याला सोसावे लागते, भोगावे लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते. कुणाची? दुष्ट आणि अनीतिमान माणसाची अपकीर्ती जगात पसरते. अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती, म्हणजेच बदनामी जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. म्हणजेच दुष्ट आणि अनीतिमान माणसाला लोक मान देईनासे होतात, त्यांना मान देत नाहीत. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, असा दुष्ट आणि अनीतिमान मनुष्य ज्या लोकांच्या समाजात जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत. गृहपती म्हणजे घरात राहणारे किंवा गृहस्थ, अथवा श्रमण असोत. श्रमण म्हणजे काय? श्रमण म्हणजे उच्च पदाच्या ध्येयासाठी ध्यानधारणा करणारी संन्याशी व्यक्ती. थोडक्यात संन्याशी. तो कोणत्याही लोकात जावो, कोणत्याही समाजात जावो, तो क्षत्रियांमध्ये जावो, ब्राह्मणांमध्ये जावो, गृहपतींमध्ये किंवा श्रमणांमध्ये जावो,
त्यांच्यामध्ये तो लाजतो. असा दुष्ट आणि अनितिमान मनुष्य ह्या लोकांमध्ये लाजतो, त्याला लाज वाटते आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. तो कोणत्याही समाजात गेला तरी तो निर्भय नसतो, म्हणजेच त्याच्या मनात भीती असते आणि तो जो वाईट वागतो त्याच्या वागणुकीची भीती त्याच्या मनात असते. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशा दुष्ट आणि अनितिमान माणसाला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. अशाच मानसिक अशांततेच्या स्थितीमध्ये त्याचे मन शांत नसताना अशा स्थितीमध्येच त्याचे मरण ओढवते, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. हा त्याचा चौथा तोटा होय, म्हणजे त्याचे चौथे नुकसान आहे. दुष्ट आणि अनितिमान माणसांची, हे गृहस्थ हो, अशा दुष्ट आणि अनितिमान माणसांची अशा प्रकारची हानी होते, म्हणजे अशा प्रकारचे त्याचे नुकसान होते. याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. म्हणजेच दुष्ट आणि अनितिमान माणसांच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो, म्हणजे त्यांचा काय फायदा होतो. कुणाचा? सज्जन आणि शीलवान लोकांचा. सज्जन म्हणजे काय? सज्जन म्हणजे सत्पुरुष, उत्तम आचरण असणारा किंवा सदाचारी पुरुष म्हणजे सज्जन. आणि शीलवान म्हणजे चांगली वागणूक व नीतिमत्ता असणारी व्यक्ती, चांगल्या विचार व आचाराने युक्त अशी व्यक्ती म्हणजे शीलवान. अशा सज्जन आणि शीलवान लोकांचा काय फायदा होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे, म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे, त्याच्या कष्टामुळे विपुल द्रव्यलाभ होतो, म्हणजे भरपूर असा द्रव्यलाभ म्हणजेच संपत्तीचा लाभ अशा लोकांना होतो. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. सज्जन आणि शीलवान मनुष्याची सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती, म्हणजेच त्याची प्रसिद्धी, सुप्रसिद्धी जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तो निसंकोच म्हणजे मनात कुठलाही संकोच, लज्जा किंवा भीती न बाळगणे किंवा बिनधास्तपणे एखादी कृती करणे, असा तो निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. सज्जन आणि शीलवान मनुष्य क्षत्रिय, ब्राह्मण, गृहपती आणि श्रमणांच्या समाजामध्ये, म्हणजेच कोणत्याही लोकांच्या समाजामध्ये तो निसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने, स्वतःवरील विश्वासाने तो प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते, मनाची शांती त्याला लाभलेली असते. कधीही मरते समयीही, म्हणजे मृत्यूच्या समयी, मृत्यूच्या वेळीही तो शांत चित्ताने देहत्याग करतो, म्हणजे मृत्यूच्या वेळी तो शांत मनाने शरीराचा त्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. आता मूर्ख कोणाला म्हणावे? मूर्ख म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी किंवा विवेकाने वागण्याची बुद्धी नसलेली व्यक्ती म्हणजे मूर्ख व्यक्ती. आणि मूर्खपणा म्हणजे काय? तर योग्य निर्णय घेण्याच्या बुद्धीच्या किंवा
विवेकाने वागण्याच्या बुद्धीच्या अभावाचा गुण म्हणजे नसण्याचा गुण म्हणजे मूर्खपणा. अशा मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे परपीडा. परपीडा ते पाप म्हणजेच दुसऱ्यांना पीडा, त्रास किंवा दुःख दिल्या जाईल अशी प्रत्येक कृती म्हणजे पाप. हा मूर्ख मनुष्य मूर्खपणाने पाप करीत असतो. अशा तो लोकांना दुःख देण्याच्या कृती करीत असतो. त्यातील मूर्खपणा त्याला कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो. जो कोणी निरुपद्रवी म्हणजे जो कुणालाही उपद्रव देत नाही, त्रास देत नाही, असा दुःख देत नाही असा निरुपद्रवी आणि निष्पाप म्हणजे ज्याने कुठलेही पाप केलेले नाही अशा प्राण्याला दुःख देतो. त्याच्या वाट्याला महान आपदा म्हणजे संकट, महान आपदा, मोठी संकटे, मानसिक अशांती, मनाची अशांती, चित्ताची अशांती, आप्तेष्टांचा वियोग. आप्तेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक. अशा जवळच्या नातेवाईकांचा वियोग. वियोग म्हणजे ताटातूट, ज्याला हिंदीमध्ये जुदाई म्हणतात. अशी आप्तेष्टांची जुदाई आणि द्रव्यहानी येत असते. म्हणजेच संपत्तीची हानी, संपत्तीचे नुकसान हे त्याच्या वाट्याला येत असते. पुढे बघूया सदाचार आणि जगाचे अधिकार. सदाचार म्हणजे चांगला आचार म्हणजेच चांगली वागणूक. एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत, खारी म्हणजे खारुताई, या खारुताईंना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. स्थवीर सारीपुत्त हे भिक्खूंचे नाव होते, पण त्यांच्या नावा अगोदर स्थवीर असे म्हटले आहे. आता स्थवीर म्हणजे काय? मित्रांनो, बौद्ध धर्मामध्ये श्रामणेर, भिक्खू, स्थवीर, महास्थवीर अशा वेगवेगळ्या उपाध्या आपल्याला ऐकायला मिळतात. या सर्व उपाधींचा अर्थ काय? कुणाला श्रामणेर म्हणायचे, भिक्खू कुणाला म्हणायचे, स्थवीर आणि महास्थवीर कुणाला म्हणायचे? मित्रांनो, श्रामणेर म्हणजे काय? श्रामणेर म्हणजे असा तरुण मुलगा किंवा मुलगी, मुलीला श्रामणेरी असे म्हणतात. असा तरुण मुलगा किंवा मुलगी ज्याने मुंडन करून, डोक्यावरील केस काढून, अंगावर काशाय वस्त्र धारण केलेले आहेत. काशाय वस्त्र म्हणजे तपकिरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र. असे वस्त्र धारण केले आहेत आणि भिक्खूंकडून त्रिशरण पंचशील, दसशील ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केला आहे. अशा तरुणाला श्रामणेर आणि तरुणीला श्रामणेरी असे म्हणतात. श्रामणेराला भंते म्हणतात, परंतु त्यांना भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहीत. श्रामणेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात. मित्रांनो, वयाच्या 7व्या वर्षापासून मुलांना किंवा मुलींना श्रामणेराची दीक्षा दिली जाऊ शकते आणि त्यांची इच्छा असल्यास वयाची 20 वर्षे पूर्ण झाल्यावर उपसंपदा दीक्षा घेऊन ते भिक्खू बनू शकतात. उपसंपदा हा एक संस्कार विधी आहे. श्रामणेरांना भिक्खू बनवण्याच्या संस्कार विधीला
किंवा दीक्षा देण्याच्या विधीला उपसंपदा असे म्हणतात. जोपर्यंत श्रामनेराची उपसंपदा विधी म्हणजेच दीक्षाविधी होत नाही तोपर्यंत श्रामनेराला भिक्खू ही उपाधी मिळत नाही आणि उपसंपदा झाल्यानंतर यांनाच भिक्खू असे म्हणतात. आता बघूया स्थवीर कुणाला म्हणायचे. ज्या भिक्खूंच्या उपसंपदेला 10 वर्ष पूर्ण झालेली असतात, म्हणजे श्रामनेराचा भिक्खू होऊन उपसंपदा घेऊन ज्या भिक्खूला 10 वर्ष पूर्ण झालेली असतात त्यांना स्थवीर किंवा थेरो म्हटले जाते आणि अशा भिक्खुनीला थेरी असे म्हणतात. तसेच ज्या भिक्खूंच्या उपसंपदेला 20 वर्षे पूर्ण झाली अशा भिक्खूंना महास्थवीर किंवा महाथेरो असे म्हणतात. त्यावेळी स्थवीर सारिपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. चारिका म्हणजे काय? बौद्ध भिक्खूंनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिक्षा मागत फिरत असताना लोकांच्या कल्याणासाठी धम्मोपदेश करणे म्हणजे चारिका. अशा प्रकारे स्थवीर सारिपुत्त चारिका करीत होता. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारिपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर, औपचारिक म्हणजे नियम किंवा परंपरेनुसार केलेली कृती म्हणजे औपचारिक, म्हणजेच नियम किंवा परंपरेनुसार अभिवादनादी कार्यक्रम झाल्यानंतर, अभिवादनाचा प्रकार झाल्यावर सारिपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. त्या भिक्खूला सारिपुत्ताने भगवान बुद्धांचा कुशल समाचार विचारला म्हणजेच कुशलक्षम विचारले. भिक्खूने भगवंत आणि भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. ते चांगले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणेच सारिपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपाल दारपालाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. त्या ब्राह्मणाचा सुद्धा कुशल समाचार सांगितला. सारिपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का? ब्राह्मण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का? अप्रमादपूर्वक म्हणजे काय? प्रमाद म्हणजे चुका करणे, चुका करीत वागणे म्हणजे प्रमादपूर्वक वागणे, आणि अप्रमादपूर्वक म्हणजे चुका न करता वागणे म्हणजे अप्रमादपूर्वक वागणे. तो धनंजानी चुका न करता वागतो का म्हणजेच तो चांगला वागतो का? भिक्खूने उत्तर दिले, धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? म्हणजे धनंजानी ब्राह्मण हा अप्रमादपूर्वक म्हणजे चुका न करता कसा राहू शकणार? म्हणजेच तो चुका करणार म्हणजेच वाईट वागणार. तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. कसा वागतो तो? तो धनंजानी ब्राह्मण हा राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी करतो. नागवणे म्हणजे लुबाडणे, लुटणे किंवा हिरावून घेणे, यासाठी तो राजाचा उपयोग करतो. आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे. सुशील म्हणजे नम्र, शांत, संयमी आचरणाची व्यक्ती, अशी त्याची पत्नी सुद्धा मरण पावलेली आहे. आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती
सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त बोलला, धनंजयाची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे. फार वाईट. धनंजयाची प्रमादशीलता म्हणजे चुका करत वागणे, म्हणजेच वाईट वागणे, ही फार वाईट वार्ता आहे. वाईट बातमी आहे. फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी या संबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर, म्हणजे आपला निवास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली. आपला धम्मोपदेश पुढे चालू केला आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळुवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजयानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. कुरण म्हणजे प्राणी चरण्याची जमीन. अशा ज्या कुरणामध्ये त्याच्या गायीचे दूध काढले जात होते तेथे धनंजयानी देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजयानीला गाठले. गाठले म्हणजे मुद्दामहून त्याला भेटले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया, म्हणजेच जेवणापूर्वी आपण दूध पिऊया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. धनंजयानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयास गेला. सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा म्हणजेच चांगलं आचरण करण्यासंबंधीचा, चांगले वागण्यासंबंधीचा तुझा उत्साह. उत्साह म्हणजे एखादी गोष्ट करण्यात वाटणारा आनंद, आवड किंवा उत्सुकता म्हणजे उत्साह. असा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? कळकळ म्हणजे आदर, आस्था, आपुलकी किंवा काळजी वाटणे कमी झाली ना? तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार? म्हणजे सदाचरणासंबंधीचा उत्साह आणि कळकळ कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आई बाप, पत्नी, कुटुंबदास म्हणजे कुटुंबातले दास, कामकरी, काम करणारे यांचे पालन पोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त इष्ट म्हणजे नातेवाईक आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. श्राद्ध म्हणजे पितरांच्या म्हणजेच मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून त्यांना अन्नपाणी, वस्त्र इत्यादी गोष्टी अर्पण करण्याचा धार्मिक विधी म्हणजे श्राद्ध. असे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. म्हणजेच देवाच्या पुढे प्राण्यांचे बळी द्यायचे असतात. राजाला करभार चुकवायचा असतो म्हणजे टॅक्स द्यायचा असतो. आणि उपरांत म्हणजे त्यानंतर, सर्वात शेवटी किंवा ते सर्व झाल्यावर म्हणजे उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते.
सर्व झाल्यानंतर मला माझ्या स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते. सारीपुत्ताने विचारले, धनंजयानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण म्हणजे चांगले आचरण, चांगले वागणे आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला असता तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका. तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले म्हणजे यांना सोडून वागला आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला. जाब विचारणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा वर्तनाबद्दल विचारणा करणे किंवा उत्तर मागणे, असे त्याला उत्तर मागितले म्हणजेच जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय. सबब म्हणजे कारण सांगणे. असे कारण तो सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण म्हणजे चांगले आचरण, चांगली वागणूक आणि न्याय यांचे उल्लंघन केले. उल्लंघन करणे म्हणजे एखादा नियम, करार किंवा कायदा मोडून त्याविरुद्ध वागणे. म्हणून मी कायद्याच्या नियमांच्या विरुद्ध वागलो, त्याचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका. नाही, धनंजयानी म्हणाला, अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. म्हणजे अशा काहीही सबबी म्हणजे कोणतीही कारणे दिली तरी दैवीचा म्हणजे नशिबाचा कारावास म्हणजेच तुरुंगवास म्हणजेच जेल चुकणार नाही. सारीपुत्त म्हणाला, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्यांच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय. धनंजयानी म्हणाला, नाही. सारीपुत्त म्हणाला, त्याचे दास म्हणू लागले म्हणजे त्याचे नोकर म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का, काही फायदा होईल का. धनंजयानी म्हणाला, नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही म्हणजेच काहीही उपयोग होणार नाही. त्यानंतर सारीपुत्त म्हणाला, किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का. धनंजयानी म्हणाला, नाही, तीळ मात्रही उपयोग होणार नाही. परत सारीपुत्त म्हणाला, किंवा त्याचे आप्तेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का. धनंजयानी म्हणाला, नाही, तीळ मात्रही नाही, थोडासाही नाही. त्यावर सारीपुत्ताने विचारले, किंवा जर त्याचे भूत पितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय. धनंजयानीने उत्तर दिले, नाही, तीळ मात्रही चालणार नाही. परत सारीपुत्त म्हणाला, तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यासाठी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का. नाही. धनंजयानी म्हणाला, नाही. त्यावर सारीपुत्त म्हणाला, जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यांपैकी धनंजयानी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो. एक मनुष्य आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो, न्याय आणि सदाचरण मोडून काढतो, आणि दुसरा कसलीही वेळ आली, कोणतीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यांपैकी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो. धनंजयानीने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा म्हणजेच जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही
तो दुसऱ्या प्रकारचा मनुष्य अधिक चांगला ठरतो. कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. श्रेयस्कर म्हणजे ज्या गोष्टीने किंवा ज्या कृतीने चांगला किंवा योग्य परिणाम होतो अशी गोष्ट किंवा कृती म्हणजे श्रेयस्कर, म्हणजेच कल्याणकारक किंवा उपयुक्त अशी कृती म्हणजे श्रेयस्कर. सारीपुत्त म्हणाला, धनंजयानी आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही. आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. म्हणजेच सत्कृत्य करून, चांगली कृत्य करून आईबाप, पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांचेही परिपोषण केले जाऊ शकत नाही काय? धनंजयानी म्हणाला, सारीपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत, म्हणजे चांगले मार्ग सुद्धा मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयानी उठला आणि आपल्या गृही परत गेला. पुढे बघूया सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. सदाचरण, चांगले आचरण, चांगली वागणूक यामध्ये परिपूर्णता कशी साधता येईल. परिपूर्ण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये दोष किंवा कमतरता नसलेली स्थिती, म्हणजेच उत्कृष्ट असणे म्हणजे परिपूर्ण असणे. आणि एखादी गोष्ट अशी परिपूर्ण असण्याचा गुण म्हणजे परिपूर्णता. अशी परिपूर्णता कशी साधता येईल? साधता येणे म्हणजे प्राप्त करणे किंवा मिळवणे. श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता, म्हणजेच भगवान बुद्ध निवास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. त्या उपासकांमध्ये धाम्मिक नावाचा उपासक होता. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, भगवान बुद्धांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते? अशी कोणती तत्वे आहेत की त्या तत्वाच्या परिपालनाने, तत्व म्हणजे माणसाला मार्गदर्शन करणारे मूलभूत सत्य, नियम किंवा कल्पना, अशी कोणती तत्वे आहेत की त्या तत्वाच्या परिपालनाने, म्हणजेच असे कोणते मूलभूत सत्य, नियम किंवा कल्पना आहेत त्याच्या परिपालनाने, परिपालन म्हणजे नियम, कायदा, जबाबदारी यांचे पालन करणे, त्यानुसार वागणे, म्हणजे कोणत्या मूलभूत सत्य, नियम आणि कल्पनेनुसार वागल्याने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येईल. आपले म्हणजेच भगवान बुद्धांचे अनुयायी त्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येईल. आता अनुयायी म्हणजे काय? अनुयायी म्हणजे काय? अनुयायी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचारांचे, तत्वज्ञानाचे, पक्षाचे निष्ठापूर्वक आदराने अनुसरण करणारे लोक म्हणजे अनुयायी. अशा आपल्या अनुयायांना सदाचरणात म्हणजे चांगल्या आचरणात, चांगल्या वागण्यात पूर्णता साधता येईल, म्हणजेच उत्कृष्टता साधता येईल. मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे, माणसाचा फायदा कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, असे धाम्मिक भगवान बुद्धांना म्हणाला. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. जे सुशिक्षित जैन आणि परिव्राजक आहेत, परिव्राजक म्हणजे भ्रमण करणारा संन्यासी, असे जे भ्रमण करणारे संन्यासी आहेत त्यांना सुद्धा
आपले मतखंडनात म्हणजे आपले मत खोडून काढण्यात यश मिळाले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस आहे त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. धार्मिक भगवान बुद्धांना म्हणाला की आपला विमोचक सिद्धांत या सर्वांनी मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता. काय तर विमोचक सिद्धांत. आता हा विमोचक सिद्धांत म्हणजे काय? भगवान बुद्धांनी सांगितलेला विमोचक सिद्धांत कोणता? विमोचक म्हणजे मुक्त करणारा. विमोचक सिद्धांत म्हणजे मुक्तीचा सिद्धांत, म्हणजेच दुःख मुक्तीचा सिद्धांत. भगवान बुद्धांचा विमोचक सिद्धांत म्हणजे 4 आर्य सत्य. जगात दुःख आहे हे सत्य आहे. दुःखाचे कारण आहे. दुःखाचे कारण आसक्ती, तृष्णा, द्वेष आणि अज्ञान हे आहे. दुःखाचा अंत होऊ शकतो. दुःखाचा अंत शक्य आहे. मनुष्य आसक्ती आणि तृष्णेला दूर करून दुःख नाहीसे करू शकतो. दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय आणि तो मध्यम मार्ग आहे. हे भगवान बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितले त्यालाच भगवान बुद्धांचा विमोचक सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. भगवंतांचा तो विमोचक सिद्धांत ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले. उपासका संबंधीच्या करुणेने. करुणा म्हणजे इतरांना दुःखापासून मुक्त करण्याची मनातील भावना म्हणजे करुणा. अशी भावना भगवंतांच्या मनात असल्यामुळे भगवंतांनी उत्तर दिले. ऐका तर, मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. म्हणजे त्यानुसार वर्तन करावे, त्यानुसार वागावे. हत्या करू नका. देहांत शासन करू नका. म्हणजेच मृत्यूचे शासन करू नका. कुणाला मृत्यूची शिक्षा देऊ नका. हिंसेला अनुज्ञा देऊ नका. अनुज्ञा म्हणजे मान्यता किंवा परवानगी. हिंसेला मान्यता किंवा परवानगी देऊ नका. कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. कोणत्याही प्रकारचा प्राणी असो, कोणत्याही प्रकारचा जीव असो, मग तो सबल म्हणजे सबळ म्हणजेच ताकदवान, शक्तिमान असेल किंवा ज्याच्यामध्ये शक्ती नसेल, असा दुर्बळ असेल, अशा कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही जीवाला दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये. दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते, स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, त्याला स्वेच्छा म्हणतात. आणि जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे. अब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्याच्या विरुद्ध अब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवर, वासनांवर संयम म्हणजेच नियंत्रण ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य. आणि याच्या उलट अब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवर किंवा वासनांवर
संयम म्हणजेच नियंत्रण न ठेवणे, म्हणजेच इंद्रियांच्या व वासनांच्या तृप्तीसाठी मनसोक्त वागणे म्हणजेच अब्रह्मचर्य. हे असे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे. अग्नीची गर्ता म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी क्रियाशील असतो ते ठिकाण म्हणजे अग्नीची गर्ता. हे असे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल, ब्रह्मचर्य जर साधता येत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी म्हणजे विवाह झालेल्या लग्न झालेल्या परस्त्रीशी समागम करू नये, म्हणजे तिच्याशी संभोग करू नये. सभात म्हणजे सभेमध्ये, न्यायगृहात म्हणजेच न्यायालयात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये म्हणजेच खोटे बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्य भाषणाला प्रोत्साहन देऊ नये. प्रोत्साहन म्हणजे एखाद्याला विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, त्याला समर्थन किंवा बक्षीस देणे म्हणजे प्रोत्साहन देणे. असत्य भाषणाला असे प्रोत्साहन देऊ नये, संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा म्हणजे खोट्या गोष्टीचा, असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये. धम्माच्या उपासकांनी मद्यपान करू नये म्हणजे दारू पिऊ नये. दुसऱ्याला मद्य पाजू नये म्हणजे दुसऱ्याला सुद्धा पाजू नये. मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान म्हणजे दारू पिल्याने बुद्धिभ्रंश होतो. बुद्धिभ्रंश होणे म्हणजे विचार करण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतांवर परिणाम होणे म्हणजेच बुद्धिभ्रंश होणे. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात म्हणजे वाईट कृत्य करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात म्हणजेच वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करतात. प्रवृत्त करणे म्हणजे उत्तेजित करणे, एखादे कार्य करण्यास मदत करणे. असे ते पाप करण्यास इतर उपासकांना प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा. हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन म्हणजे मद्यपान हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग ह्यांपासून परावृत्त व्हा. परावृत्त होणे म्हणजे एखादे कार्य करणे सोडून देणे किंवा एखाद्या मार्गापासून दूर जाणे म्हणजेच मद्यपानाच्या मार्गापासून दूर जा, ते सोडून द्या. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका. उन्मादक म्हणजे काय मित्रांनो? उन्माद म्हणजे काही काळ असामान्यपणे जास्त उत्साह, जास्त ऊर्जा, क्रियाशीलता जाणवण्याची मानसिक स्थिती म्हणजे उन्माद. आणि असा उन्माद निर्माण करणारी वस्तू म्हणजे उन्मादक. उन्मादक पेय सेवन करू नका म्हणजेच मद्य हे उन्मादक पेय आहे, ते सेवन करू नका. व्याभिचार करू नका. व्याभिचार करणे म्हणजे परस्त्रीशी संभोग करणे, ते करू नका. भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका. कुग्रास अन्न म्हणजे माणसाच्या वापरासाठी अयोग्य अन्न. असे अयोग्य अन्न सेवन करू नका. गंधमाला धारण करू नका. गंधमाला म्हणजे सुगंधी फुलांच्या माळा, त्या धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा म्हणजे जमिनीवरच आपला बिछाना पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा. व्रत म्हणजे प्रतिज्ञा किंवा संकल्प हा ग्रहण करा. आणि शुद्ध अंतःकरणाने म्हणजेच शुद्ध मनाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. अष्टांग मार्गाचे व्रत, अष्टांग मार्गाचा संकल्प सणासारखे पाळा. प्रातःकाळी
म्हणजे पहाटे हे व्रत ग्रहण करून म्हणजेच हा संकल्प ग्रहण करून धर्मशाली आणि श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. याचक म्हणजे दान, मदत किंवा इतर लाभासाठी इतरांना मदत मागणारी व्यक्ती म्हणजे याचक. अशा मदत मागणाऱ्या व्यक्तींना अन्नपाणी दान करा. आपल्या आईबापांचा मान राखा, आपल्या आईवडिलांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा म्हणजे चांगल्या मार्गाचा व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.